अध्याय 4. श्री गणेशाय नमः. कवने एके अवसरी हरी पोहोडले होते क्षीरसागरी. तेथे लक्ष्मी सेवा करी महाविष्णूची. तो आकार की निराकारू ऐसा वेदासी नकळे विचारू. मनी खुंटला व्यापारू मग ते नेती नेती म्हणती. तया वेदासारिखा वक्ता सहस्रमुखी वर्णिता. परी तो नये लक्षिता तो मी कैसा वर्णू. जो वैकुंठीचा नाथू देवांसी देवो अनंतू. योगिया मानसी समर्थू ध्यान गंभीरू. विष्णू जगासी माहेर आणि भावभक्तीचे भांडार. तो देव अगोचर तिही लोकी. ऐसा योग निद्रेच्या सुखी पहुडलासी शेष पर्यखी. चरणाजवळी सखी लक्ष्मी ती असे ते लावण्याची रासी. मी काय वर्णू तियेसी जियेच्या औदर्यासी रिद्धी सिद्धी. तियेचे औदर्या सांगो केवढे पुण्य की जे शतयज्ञा एवढे. मग पाविजे रोकडे इंद्रप्रद. जेथे सरस्वती सारखी गाणी रंबे सारखी नाचणी. तिलोत्तमा उर्वशी विलासिनी हे करणी जियेची. तेथे चिंतामणीची लेणी कामधेनूची दुभणी. कल्पवृक्षांगणी चिंतामणी देव जानविती अमरेश्वरू. ऐरावती पट्टाचा कुंजरू. भांडारी कुबेरू असे पायी घरीचे. नवग्रह मानू देती अशुभ ते शुभ होती. तया प्राणी ऐसी गती या दशेची. श्रीगिरी छात्रे झालरी ध्वजा पताका अंबरी. मेघडंबर श्रीगिरी शृंगारले. ऐसा सौंदर्याचा ठसा त्रिभुवनी वाखाणली दशा. तेथीचा गुणू कैसा ते श्रीमंतू जाणती. ऐसा लक्ष्मीचा गुण वर्णिता विस्तारी जाईल कथा. म्हणून संकलिता सांगतू असे जैसे गंगेचे धारसा. मी नुपडे वळसा ते भितू ऐसे जैसा पारधिया ते. का वारया ते पाखरू का स्वारा ते वारू. तैसा श्रोत्या ते कविशरू बोलो भितो असे. म्हणून अतिकुशळ नव्हे कवी जैसे बाळक माते ते रंजवी. तैसा मी निरोप भावी भावो आपुला. तुळशी पत्राचे निमिसे उत्तीर्ण होई जे जैसे. मी श्रोतिया ती तैसे वंदितू असे. ए तुला अवसरी जन्म जये प्रश्न करी. म्हणे हे लक्ष्मी जन्मली उदरी कवनाची या. तिसी कवनू माता पितर कवन वंश कवन गोत्र. हे सकळ जन्म पवित्र सांग बापा. थोर भाग्य गात यासी जे लक्ष्मी आली उदरासी. जेने लादला ऋषिकेशी कन्यादान करोनी. जन्मोजन्मी सुकृत करीजे ते देवी चरणी अर्पिजे. तरी देवची होईजे स्वये आपण. म्हणून देव जयाचा मागता. हे काय बोलावे आता ते सविस्तर कथा सांगावी मजपाशी. ऐसा राव लक्ष्मीचा पुसे जन्मू. मग वैश्या पायन सांगे उत्तमू. तोची श्रोतिया ते मी आगमू सांगतू असे. पूर्वी कोकद्रवा एक ब्राह्मणू. तो तोप करू बैसला गहनू. पाव वया जगज्जीवनू वैकुंठीचा. जप तपे व्रते अनेकी करी बहुते. तव काय एक तेथे बुद्धी आठवली तया. म्हणे आता कैसे करू जाऊ ऋषीश्वराचे पाय धरू. ते सांगतील विचारू तेने पावेल जगन्नाथू. ते वेळी तेथून निघाला बद्रिका श्रमासी आला. सकळीका भेटला ऋषीश्वरा ते. चरणासी करुणी प्रणिपातू. कोकद्रिव्याने जानविला वृत्तांतू. ते वेळी उपदेशू बहुतू बोलते झाले. अगा ब्राह्मण जन्मा येईजे त्वा संन्यासू घेईजे. तरी प्राणिया पाविजे अधोमार्ग. देवा पितरांची राहिली भक्ती अग्निसीन पावे अंती. तेथे प्राणिया अधोगती उत्तम गती कैसी. तुझ पुत्र नाही जयाच्या वंशी तो भारू पडे भूमिसी. ऐहिकी विनतयासी परत्र कैसे. ऐशे ऋषीश्वराने निर्बतशिला तव तो कोकद्रव वर्मला. मग काय बोलता झाला ऋषीश्वरासी. स्वामी तुम्ही बोलिले ते साचार. म्या पूर्वी त्याजिला घराचार. तरी का संन्यास मार्गी व्यभिचार सांगत असा. तरी ऐसे काही असे सूत्र जेणे करुणी होती पुत्र. स्वामी मज कारणे मंत्र उपदेशावा. ते वेळी ऋषीश्वर प्रसन्न झाला. तयासी सूर्याचा मंत्र दिला. म्हणती जाय देव असे निर्मला तुझ कारणे. तेथे चरणासी करुणी प्रणिपातू. कोकद्रवा निघाला त्वरितू. आला महिदळ पर्वतू ठाकून या. मग ते महिदळ पर्वती जप तप केले नेमवृत्ती. तेथे प्रसन्न झाले आदिती सूर्यनाथू. तव सूर्य म्हणे गा ब्राह्मणा मी तुझ झालो गा प्रसन्ना. मज माग वरदाना इच्छा आपुल्या. सूर्य प्रसन्न झाला यज्ञ सिद्धी पावला. ते वेळी विनवू लागला ब्राह्मणू तो. देवा तुम्ही आपण मज झाले ते प्रसन्न. तरी द्यावे पुत्रदान तत्क्षणी. ऐसे ब्राह्मण विनविले सूर्यफळ तयासी दिदले. ते वामकरी पडिले साळंकृत देखिले कन्यारत्न. तव सूर्या बोलिला आजी तुझा संसार फळा आला. ब्राह्मण येणे फळे तुझ जोडला जगन्नाथू. ये कन्येची जन्मपत्रिका ऐसी इथे पर्णिल ऋषिकेशी. ऐशी संज्ञा ब्राह्मणासी सांगितली. मग सूर्य अदृश्य झाला रवी मंडळा प्रती गेला. तेथे ब्राह्मणे केला महोत्सव थोरू. मग जन्मपत्रिका वर्तली तव नामे लक्ष्मी सप्तवरुषाची झाली. मग
मग पित्यासी चिंता प्राप्त झाली, भक्ती मांडली महाविष्णूची, तो भक्ताचा वेळा इतू, असे हृदया आतू, तेथीचा वृत्तांतू अनुभवी जाणती, जो वेदांसी नकळे लक्षा, आणि सहस्रमुख शेषाधिका, परिपावती सूत्र विवेका, तेथेची असे त्या विश्वव्यापकाच्या पोटी, हे सकळ ही सृष्टी, तया ते स्थविजे ऐशी दृष्टी, कैसी मज पुण्य भाव भक्ती या परी, प्रसन्न झाला श्री हरी, म्हणती ब्राह्मणावधारी मागवरू, मग ब्राह्मण करी प्रणिपातू, चरणासी घाली दंडवतू, ते वेळी विनविला वैकुंठनाथू, द्विजोत्तमे जय जय वैकुंठ नायका, जय जयाजी विश्वव्यापका, जय जय आदि पुरुषा पुरुषोत्तमा, जय शंख चक्र पद्म गदा, योगी जन मन रंजना पद्मनाभा, भक्त जन वत्सला सलभा, तू नारायणा देवा तुम्ही प्रसन्न व्हावे, हे माझे कन्यादान घ्यावे, हेची मागू ते असे स्वभावे, आपुलेनी देव म्हणे येथे नवलासे, आम्ही प्रसन्न झालो कैसे, माते लक्ष्मी ऐसे रत्नदानासी दिदले, अगा ए द्विजा नाना कष्टी, तुवा तपे केली नेहटी, हे लक्ष्मी अर्चुनी शेवटी संकल्पिली, ये लक्ष्मी कारणे प्राणीय वेचिती प्राणे, ते तू आम्हा कारणे दानासी दिदली, तव कोकद्रवा म्हणे हरी, हे लक्ष्मी तुझी चरण सेवा करी, मज एवढे देई मुरारी आपुल्या चरणी, विष्णू म्हणे जैसे इष्टिले ते तैसे पावले, जयासी तयासी हाता आले आपुलेपणे, एरवी मी सांगो किती प्राणिया पडली भ्रांती, ऐसे बोले लक्ष्मीपती निवांत ठेले, मग घेऊनी नवरत्नाची माळा, लक्ष्मी घाली हरीच्या गळा, चरण कमळी वेल्हाळा विलासली, जो गोसावी विश्वाचा आत्मा जगत्र जीवाचा, तो दानपत्र कोकद्रवाचा झाला देखा, तया दानाची फलश्रुती म्या सांगावी किती, हे नवखंड अर्पिताक्षिती सरीन पवे कन्यादानाची, फळपत्राचे निवावे, तू ते जे अर्पिती भावे, ते देवासी पावे अघवे, ऐसे वेदू बोलले, तरी तू आजी आनंतू, मज भेटलासी वैकुंठनाथू, तरी मज परता भाग्यवंतू अनिक नाही, ऐसे ब्राह्मण विनविले, विष्णू तयासी प्रसन्न झाले, मग मोक्षपदी बैसविले कोकद्रव्यासी, मोक्ष देऊन या ब्राह्मणासी लक्ष्मी नेली वैकुंठासी, पुढे कथा वर्तली कैसी, ते अवधारी जे वैकुंठ असती या परी, लक्ष्मी हरीची अंतरी, चरण सेवा करी महाविष्णूची, ऐसे बहुत काळ क्रमिले, तव निद्राग्रस्त झाले, मग काय वर्तले ते परिसावे, वैकुंठ हरी तो पहुडला, तेथे दुर्वास ऋषी देव दर्शना आला, तो येता वारीला, लक्ष्मीने पै देव असती पहुडली, निद्रा भंगेल म्हणून निवारिले, या उपरी कोपले दुर्वास देव, तव तो जहालासी क्रोधी, म्हणे काही न विचारता बुद्धी, ऐसी तू गर्वाची अवधी, समुद्रा माझी पडलीस तू आपले स्वभावे बोलली, अतिता अभाग्यता न ओळखसी, ते तू समुद्रा माझी पडसी सात जन्मे, ऐसा तयाचा शापू, दुर्वास नावरे कोपू, तेने अंगी धडालीला दीपू, लक्ष्मीचा जैसा पाय पडे सर्पावरी, तो परतुनी झोंबे जिवारी, तया ते लागली आवरी, जीवा कैसी का ललाटीची रेखा, न चुके ब्रह्माधिका, तैसा शापू देखा दुर्वासाचा, का अग्नीच्या ज्वाळी, जैसी वनवे वनस्थळी, तैसी ओ सावली बाळी, लक्ष्मी देखा, ऐसा लक्ष्मीसी शापू दिदला, तव हरी तो पहुडला, हे देखून मागुता मुरडला दुर्वास देव, विष्णू ज्ञानाची या राव, जाणे सर्वात मुकू भाव, धाडूनी दुर्वास देव आलिंगीला, हरी म्हणे दुर्वास देवा, संतोषलो तुझ्या भावा, आजी केला दुष्टावा आम्हा सेवकावरी, तरी भाग्य आमुचे थोर, घरा आले ऋषीश्वर, म्हणून षोडोपचार पूजा करी, दुर्वास म्हणे जनार्दना, चिंतिले पावलो नारायणा, स्वामी तुमची आचरणा मज भेटी झाली, आगाजे देह कवर्ती घालिती, आणि गोरांजन साधिती, ऐसे निर्वाण करती, परी न पावती देवा तुझ, तरी मज चिंतिता हृदयी, भेटी झाली तुझ्या पायी, परी शेवट काही विघ्न उपजेल, तुझी येता भेटी आड नसावी काठी, परी हे लक्ष्मी खोटी जी तुम्ही संग्रहिली, विष्णू म्हणे ऋषी परिसावे विनंती एकी, बुद्धी होणार सारखी ते सांगो काय, एकी भक्ती ऐसी केली, हे लक्ष्मी देवी धर्मी अर्पिली, जे इच्छा झाली ते पावले मज, इचेनी भ्रमले ते आलिया पात्रा चुकले, तया हे नाते झाले दुर्वास देवा, तरी हे अज्ञानपणे बोलली, आपुलेंनी स्वभावे चुकली, ते पाहिजे उशापिली ऋषीराया, दुर्वास म्हणे अनंता, म्या उशापू करावा आता, परी होणार हे सर्वथा न चुके कदा, हे जाणूनी देवा कैसे उशापू करावा, तरी तुझ का संदेह पडावा, आम्हा ऋषी कारणे पूर्वी अंब ऋषी कारणे, म्या दाही शापे देणे, ते दाही अवतार धरणे, हे जाणोनी देव भक्ता कारणे, तुझ दाही अवतार धरणे, हे जाणून म्या काय करणे, नारायणा इतुके बोलूनी निघाला, दुर्वास देव गेला, तव लक्ष्मीने विनविला वैकुंठनाथू, लक्ष्मी म्हणे ऋषिकेशा, तुम्हासी दुर्वास देवे शापू दिदला कैसा, तो वृत्तांत सर्वेशा सांगा मज, अष्टोत्तर रेषे तीर्थे तुमचे चरणी, म्हणून देव वंदिती पायवानी, शापू घडला चक्रपाणी, हे नवल कैसे, चंद्र धगागी तापे, गंगा जरी ओळीजे पापे, गरुडावरी चढती सर्पे,
तपे स्वये देखा. चंद्रासी होय उभारा रवी माझी पडे अंधकारा. भ्रांती बुद्धी ईश्वरा हे विपरीत की. तरी देव स्मरावा जरी होय आपला काढावा. स्वामी तुम्हासी शाप घडावा तरी मी असावे कवनापाशी. तव विष्णू म्हणे लक्ष्मीसी दुर्वास देव नेनसी. पूर्वी कथा वर्तली कैसी ते परिसव सुंदरी. हा 7वा अवतार रुद्राचा मज शापू घडला दुर्वासाचा. ते प्राकृत वाचा सांगेन मी. पूर्वी अंबऋषी एक भक्त मी तयाचा नियामस्त. माते ध्याय हृदयात रात्रंदिवस. मज वाचुनी काही मनी अनिक नाही. राहिला असे हृदयी एकची होनी. अंबऋषी वाचुनी प्रेम भक्त नाही मनी. म्हणून आपोय मनी आणि रचिला तयासी. परिसा हो दर्शने मज धरती ध्याने. परीन लागती मने माझ्या ठाई. ते वेळी सकळा ऋषेशरू कुडी बुद्धी विचारिली थोरी. म्हणती आम्हा परिस काय थोरी. भक्ती तया अंबऋषीची तरी चला सत्व ढाळू तयाचे. कवन ब्राह्मण मृत्यू लोकीचे. आम्हा हुनी काय दयाचे करणे असे. मागे कश्यपाची सृष्टी झाली म्हणून तुझी विश्वामित्रे केली. तरी आम्हा परिस काय भक्ती भली तया अंबऋषीची. ते वेळी दुर्वास मुख्य करुनी निघाले सकळ मुनी. गेले आश्रम ठाकुनी तया अंबऋषीचा. तयेची वैष्णवी एकादशी अतिथी जोडली अंबऋषी. आजी भेटी वैष्णवाचे चरणासी म्हणून वंदित असे. आसने बैसो घातली चरण क्षालने केली. टिळे गंध अक्षदा दिली तेने वर्जिली नागवेल पत्रे. रात्र गेली जागरेसी पळभरी असे द्वादशी. म्हणून प्रभातेसी आंघोळीसी सारिले उदके. जव सकळांचे होती स्नाने तव सुमती पतिव्रता निफजवी बोने. पांथिक करुणी सन्माने बैसविले. ते वेळी पांथिके बैसविले ऋषेश्वर. एकमेकेसी करती विचार. येथे कार्य थोर होईल आता. तेथे जप नेम आदरिला ऋषी वगे आपुलाला. ते वेळी दुर्वास देव बैसला ध्यान करुनी. दुर्वास देवाचा कोप अद्भुत तया ते कवने करावे जागृत. म्हणून अंबऋषी चिंताग्रस्त थोर झाला. पळभरी क्रमेल द्वादशी प्राणाहुती न होईल अतितासी. तेने भंगू होईल व्रतासी म्हणून चिंता थोरी. उठी बैसे बाहेर निघे म्हणे या ते कवने करावे जागे. म्हणून वेळोवेळा सांगे भार्या सुमती पुढे. तव तया अंबऋषीची राणी पतिव्रता शिरोमणी. काय बुद्धी आठवणी बोलती झाली. म्हणे शाळीग्राम तीर्थ आणि तया माझी तुळशीपत्र. तुम्ही चालवा आपले व्रत अतीत दुर्वास असो तैसाची. ऐसे विचारिता काही अनेक उपाय नाही. तुळशीपत्र आणि तीर्थ हृदयी स्वीकारिले. ऐसे मुखा माझी पडले तीर्थ. तव दुर्वासाने उघडले नेत्र. म्हणे अरे अंबऋषी सांडुनी अतीत भोजनी प्रवर्तलासी. जैसा आमिषा कारणे मासा आपुले मरण नेने कैसा. जन्म पावसी तैसा अंबऋषी तू. नेने पर्या रिघाले पोटी आणि भार पडेल पाठी. जन्म पावसी शेवटी तैसा तू रे. सुकर जन्मा जासी दाही दिशा शोधिसी. परंतु आहार न पावसी कर्मरूपा. जो राजा सावजांचा आहारू घे गजाचा. जन्म पावसी तयाचा अंबऋषी तू. भीक मागशील रे भटा परे तुझ नाही गा पुरवठा. म्हणून ओळंगसी दारवंटा दातयाच्या. तुझ ऋषी कुळी जन्म माता मारुनी करीसी काम. निक्षत्रिय करून या उत्तम राहसी तू. तुझ पतिव्रतेचे पडती शाप विशेष. तेने तुझ होती गर्भवास. तुझी श्री नेती राक्षस तिचे मागे धाव घेसी. तू 8वे अवतारी भेने पळसी समुद्रा माजारी. दैत्याची अवतारी भरीसी नशी तू. 9वा जन्म बौद्ध जन्मसी कलियुगी मान देसी. 10वा जन्म पावसी कलंकी रूप. ऐसा कलंकी कलीच्या अंती. 10 जन्मे भोगावती. अंबऋषी पुनरावृत्ती घडेल तुझ. ऐसा दुर्वासाचा कोपू जयासी घडे शापू. या 10 जन्माचा संकल्पू घातला तेने. ऐसे म्हणून उठला आश्रमाबाहेर निघाला. म्हणे अंबऋषी भला रे भला आमुते पांथिके भेदू करीसी. मग तया अंबऋषीची राणी पतिव्रता शिरोमणी धावून लागली चरणी दुर्वासाच्या. कर जोडून करी विनंती कृपा असे थोर भाकिती. आजी तू आमचा अतिथी स्वागत करीजे. आजी आमचे केवढे भाग्य अतित जोडलेश लागे. सकळीक स्वामी उपशम की जे राग आम्हा सेवकावरी. स्वामी तुम्ही जयासी प्रसन्न व्हावे. तयाचे दुःख दारिद्र्य हरावे. तुम्हीच जरी ऐसे करावे तरी सांगावे कवनासी. ऐसी पुढती पाया पडे कपाळी रुतती खडे. तरी दुर्वास तिकडे न पाहता निघे. ऐसे अनेक प्रकारी दुर्वास विनविले भारी. मग ती कोपुनी सुंदरी काय म्हणती झाली. तुम्ही आपण म्हणता ज्ञान श्रोते आणि शांत बुद्धी ज्ञानवते. देवा मज पाहता तुम्हा परते कोणी नाही. आमचे येथे भोजन करावे आणि सत्वा ते घेऊन जावे. हे काय बरवे फळासी येईल. अगा लटकी ठेवावी मिसे कार्य व्हावे आपसे. तया कैची येशी देव देईल. ऐसे बहुत परी विनविती नये दुर्वासाच्या चित्ता.
ते वेळी त्या काय पतिव्रता आज्ञा कोलिती देती झाली. मग त्या अग्नी आव्हानीला दुर्वास देवावरी घातला. तव दिशा गरजू पेटला भोवता धावे. तेने आकाशी उठले ज्वाळ. दुर्वास देव लागली हळहळ. ते वेळी सुमती म्हणे जाय पळ इच्छा आपुलिया. सुमती म्हणे बारे अग्नी दुर्वास आण बुजावूनी. हे ऋषीश्वर या वाचुनी उपहार न करी. मग दुर्वास तेथून निघाला सत्यलोकी ब्रह्मयापाशी गेला. तव तो म्हणे हा अग्नी आपुला नव्हे स्वामी. तेथून निघाला दुर्वासा जाऊन या कैलासा. शंभू म्हणे ऋषिकेशा वाचुनी नाव रेकवना. तुझवरी कोपली पतिव्रता अग्निज्वाली कोलिता. तव शंभू म्हणे तू मागुता जाय वेगी. ऐसा दुर्वास पळू लागला वेगी. तव कोलितो पुढे मागे. ऐसा हिंडे 21 स्वर्गे परी लागून संडी. पातलेपणे झालासे रोडू. सर्वांगी उदेला फोडू. अग्नीच्या ज्वाळी खांडू होरपळून गेले. ऐसा अस्तव्यस्त देखिला. मग त्या अग्नी आकर्षिला. ते वेळी दुर्वास देव पूजेला षोडशोपचारी. ते वेळी तेथे बैसून त्वरित सांगे मागील वृत्तांत. म्हणे अंबऋषी अपराधू बहुत थोर केला. अंबऋषी टाळवा सत्वासी. म्हणून म्या माव केली तयासी. त्याची भार्या कोपली आम्हासी. लाविला अग्निपाठी. झळंबलो अग्नीचे ज्वाळे. म्या ठाकिला ब्रह्मा आणि चंद्रमौळी. तेने देव धाडिले तुझ जवळी वैकुंठनाथा. तरी या दोषा वेगळे करी अगा विश्वव्यापका श्रीहरी. ऐसा काकुळती थोरी येत असे. ते वेळी दुर्वासया ते धरुणी हाती. दोघे आले मृत्यू लोकाप्रती. तेथे अंबऋषी आणि सुमती लागली चरणा. म्हणती 88 सहस्र ऋषीश्वर. पांथी बैसले असती पांथी कर. हे दुर्वास देवे आम्हा विचार थोर घातले. समर्थू जयाचा पाठी राखा. तयासी विघ्ने नाहीत देखा. तो केवी उपेक्षी सेविका आपुल्या. स्वामीस होय निर्वाणी सेवक. तरी देवतयाचा आज्ञाधारक. हा अनुभव विवेक जाणितला. मग 88 सहस्र ऋषी देव दुर्वास बैसले पांथीसी. ते वेळी सुमती तयासी वाढीती झाली. मग तयाचे फिटले पारणे. स्वइच्छी झाले भोजने. टिळे विडे देऊनी सन्माने. मग वस्त्रे वाहिली. मग सुखे करुनी समस्ती. दुर्वासा केली विनंती. तव तेथे उशापाची गती काही न चले. तव दुर्वास म्हणे म्या जयासी शापू देणे. तयासी काही कारणे हे घडेल सत्यदेवा. ऐसे करती काही आणखी उपाय नाही. मग विष्णू म्हणे शापदादी मीची स्वीकारीन. मी भक्त काज कैवारी. ऐसी ब्रीद माझे तोडरी. म्हणून शापदाही स्वीकारी मीची विष्णू. मत्स्यकुर्म वराह नरसिंह वामनूप आहे. परशुरामा रामकृष्ण होय बौद्ध कलंकी. हे संख्या दाही अवताराची. उभरा भरित पुनरावृत्तीची. लक्ष्मी ये मज परिसतू भाग्याची. जे एक सांडलीसी. ऐसा दुर्वासूचा कोपू. जयासी घडे तयाचा शापू. तया उशापू काही न चले. ऐसी अंबऋषीची कथा झाली. हे लक्ष्मीप्रती विष्णूने सांगितली. यापुढे काय कथा वर्तली ते परिसा श्रोते हो. तव लक्ष्मी म्हणे अनंता. तुम्ही वेगळी केवी होय विभक्ता. हे जानसी जगन्नाथा म्या काय करावे. तव विष्णू म्हणे लक्ष्मीसी. तू जाय सागराच्या उदरासी. कुर्मवेशे तुझ पासी सन्निध असेन. हे 12 वर्षाची संख्या जाईल निमिषे एका. तुझ मज प्रसंग एका भेटी होईल. ऐसे म्हणून आज्ञा दिली. मग लक्ष्मी समुद्रा माझी गेली. ही कथा काय वर्तली ते ऐका श्रोते हो. ऐसा संकलित पूर्वापरू. आता कैसा मथिजेल सागरू. तो सांगेल कमरू महामायेचा. इति श्री कालिका पुराण देवी महात्म्ये सोमवंश कथन नाम चतुर्थोध्याय. श्री जगदांबा अर्पणमस्तु. शुभं भवतु.